सरकारी योजनांमुळे सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट। चालू आर्थिक वर्षामध्ये मार्च अखेर महसुली आणि भांडवली खर्चामध्ये 30% कपात करण्याचा निर्णय। सरकारी वाहनांच्या इंधनावरच्या खर्चामध्ये सुद्धा 20% कपात। वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयांमध्ये पीक विमा योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता। 100 रुपयांमध्ये विमा देण्याचा निर्णय होणार। कृषी आयुक्तालयाचा राज्य सरकारला अहवाल सादर। बेस्टचं तिकीट दुप्पट करण्याच्या संदर्भात महाव्यवस्थापकांकडून चाचपणी। बेस्ट उपक्रम तोट्यात असल्यामुळे भाडेवाढीचा पर्याय। मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती आरबीआयकडून निर्बंध। ठेवीदारांची बँकेच्या शाखेबाहेर गर्दी। पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध लागू। शिवजयंती साजरी करण्याच्या संदर्भात केंद्राचं राज्य सरकारला पत्र। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जय शिवाजी जय भारत ही पदयात्रा काढण्याचे आदेश। पंतप्रधान मोदी पदयात्रेचं व्हर्च्युअल उद्घाटन करणार। राज्यामध्ये काँग्रेसला लवकरच चांगले दिवस येतील। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा विश्वास। जातीपातीचं राजकारण संपवून काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न करू, सपकाळ यांचा निर्धार। संतोष देशमुखांची हत्या प्रकरणामधल्या कथित बी टीम मधल्या 4 नावं धनंजय देशमुख यांच्याकडून जाहीर। बालाजी तांदळे, संजय केदार, डॉय वायभासे, मोराळे अद्यापही मोकाट। देशमुखांचा एबीपी माझावरती खुलासा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये आता कुंभमेळ्यावरून शह। फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीला शिंदेंनी मारली होती दांडी। आज नाशिकला जाऊन घेणार तयारीचा आढावा। शिंदे आणि फडणवीसांच्या मधल्या कथित शहाच्या राजकारणाचा दुसरा अंक। मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम प्रमाणे एकनाथ शिंदे आता कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करणार। पालकमंत्रीपदाचा वाद कायम असताना एकनाथ शिंदेंचा नाशिकचा दौरा। मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा घेणार कुंभमेळ्याचा आढावा आणि संध्याकाळी 6 वाजता जाहीर सभा। अजित पवारांकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची पाठराखण। धनंजय मुंडेंवरचे आरोप सिद्ध होईपर्यंत कोणतीही कारवाई नाही। देवगिरीवरच्या बैठकीमध्ये ठाम भूमिका, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार। नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात बैठक, तर बैठकीच्या नंतर प्रयागराजसाठी रवाना होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदीच करणार नवी दिल्लीमध्ये भरणाऱ्या 98व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन। 21 फेब्रुवारीला विज्ञान भवनामध्ये होणाऱ्या उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये शरद पवार हे स्वागताध्यक्ष, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार। मोदी आणि ट्रम्प यांची द्विपक्षीय चर्चा। आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवणार। तहव्वूर राणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार। F-35 लढाऊ विमान भारताला सोपवण्यासाठी अमेरिका राजी। अमेरिकेच्या दौऱ्याच्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी घेतली एलॉन मस्क यांची भेट। किमान सरकार कमाल प्रशासन या दिशेनं भारताच्या प्रयत्नांवरती दोघांमध्ये चर्चा। वॉशिंग्टन डीसी मधल्या ब्लेअर हाऊसमध्ये मोदी आणि मस्क यांच्यामध्ये बैठक। आणि वुमेन्स प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात। गतविजेते बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सलामी। स्मृती मानधना, एलिस पेरी, गार्डनर आणि बेन मुनी यांच्या खेळाकडे सगळ्यांच्या नजरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।